या अगोदर मी आपणा सगळ्यांशी जे न्यू फ्रेंड्स आहेत, न्यू कमर्स, त्यांच्याशी मी हिंदीमध्ये संवाद साधला. तर हिंदीमध्ये संवाद साधण्याचं अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी आपलेच काही फ्रेंड्स हे त्यांची मदर टंग ही मराठी नाही का, त्यांना मराठी समजत नाही. त्यापैकी हे एक मूळ कारण होतं. तर मी जेव्हा इथे 1 वर्षापूर्वी आलो होतो, तर माझ्यासमोर बी एक न्यू कमर्स म्हणून अनेक समस्या होत्या. त्याच्यापैकी काही मी तर डिस्कस करणार आहे. तर मोस्टली सगळ्यात पहिले जो सवाल राहतो आपल्यापुढं, विशेषतः म्हणजे जे खेडूत आहेत, गावाकडून आलेले आहेत माझ्यासारखे, त्यांचा सवाल हे राहतो की बाबा इथं इंग्लिशमध्ये टीचिंग होणार, तर आमचं कसं होणार? आम्हाला इथं खूप आणि इथं जे येणारा जो क्राऊड आहे, क्रीमी क्राऊड, तो मोस्टली इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला असणार आहे. तर आम्ही इथं टिकू का? किंवा इथं एक अनसर्टनिटी असते फ्युचर्सविषयी. आपल्याला अनेक प्रिज्युडायसेस असतात स्वतःविषयी, स्टिरियोटाईप असतात, किंवा एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, अशा गोष्टी राहतात की टफ कॉम्पिटिशन आहे वगैरे वगैरे. तसं इथं डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवलं जातं. सुरुवातीला इंग्लिशमध्ये मोस्टली हिस्ट्रीबाबत बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये शिकवतात. नंतर मराठीमध्ये पुन्हा ते हे केलं जातं. पेपर तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषेमध्ये लिहू शकता, त्याचं काहीच अडचण नाही. आणि तुम्हाला जर सुरुवातीच्या 1 सेमिस्टर टीचर बी इतकं काही समजा बर्डन देत नाहीत, पण नंतर एकदा सेकंड सेमिस्टरपासून स्ट्रिक्टली ते हे करतात. आणि की दुसरं एक राहतं की इकॉनॉमिकल राहतात की बाबा इतकं म्हणजे पुण्यात यायचं आहे, राहण्याचा खाण्याचा खर्च काय, किंवा अजून हॉस्टेल तर आम्हाला भेटलेलं नाही आहे. तर अशा परिस्थितीत आमचं कोणी ओळखीचं नाही, काही नाही. तर विशेषतः मुलीबाबतीत आणि मुलाबाबतीतसुद्धा हे लागू आहे की तर अशा परिस्थितीत काय करायचं बा, अजून तो हॉस्टेल भेटलेलं नाही. तुम्ही म्हणजे म्हणजे तुमचा विदिन कॅटेगरी जर समजा 5 ते 6च्या आतमध्ये नंबर असेल मार्क म्हणजे मेरिटमध्ये ॲडमिशनमध्ये, तर तुम्हाला फर्स्ट स्लॉट किंवा सेकंड स्लॉटमध्ये हॉस्टेलचा ॲक्सेस भेटेल, अशी म्हणजे प्रॉबिलिटी राहते. पण 6पेक्षा जर तुमचा जर नंतर नंबर असेल कॅटेगरीत आणि त्याच्यामध्ये जे नंबर जर असेल, तर हॉस्टेल भेटण्याची शक्यता कमी, इन द सेन्स अलर्ट होण्याची शक्यता कमी, पण गेस्ट म्हणून तुम्ही राहू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही एक तर गेस्ट म्हणून ॲडजस्ट होऊ शकता फ्रेंड्समध्ये लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर. आणि दुसरं एक राहतं गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस टेम्पोररी ॲडजस्टमेंट होऊस तर तुम्ही टेम्पोररी ॲडजस्टमेंट गेस्ट हाऊस, युनिव्हर्सिटीचं जे गेस्ट हाऊस आहे तर करू शकतात. नाहीतर PG जे युनिव्हर्सिटीतला जवळचं एरिया आहे PG बघू शकतात, नाहीतर हॉस्टेल्समध्ये राहू शकतात, किंवा जे आपल्या माझ्यासारखे जे सिनियर फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यामध्ये काही दिवस राहू शकतात ॲज अ गेस्ट म्हणून. नंतर जेव्हा आपली ओळख वगैरे होईल तेव्हा मग तुम्हाला ज्याप्रमाणे ॲडजस्ट व्हायचं आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट होऊ शकतात. हेच सर्व गोष्टी आज सांगितलेल्या मुलीलासुद्धा त्याच लागू होईल. तसंच तुम्ही ज्यांना असं वाटतं की काय ओळखी नाही पाळखी नाही, तसं मी सुद्धा आलो होतो, पण नंतर इथं एकदा हळूहळू कॉन्टॅक्ट वगैरे वाढतून जे आपल्या मूळ समस्या असतात एक प्रोसेसही त्याच्यामध्ये हे होऊन जातं आहे. इतकं काही हे नाही आहे. असं वाटत असेल कोणाला तरी काही अडचण नाही, तुम्ही कधी बी या. इथं आपल्या विद्यापीठामध्ये अनेक संघटना येतं, त्याच्यापैकी वेगवेगळे संघटन तुम्हाला मदत करतीलच. इथं आल्यानंतर काही अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत नक्कीच राहू. ऑलमोस्ट ज्या म्हणजे बेसिक्स ग्रामीण भागातून आलेल्या मुलामुलींना ज्या गोष्टीची थोडी भीती वाटते त्या ऑलमोस्ट कवर केल्याच आहेत. तरी काही अडचण असेल तर बिनधास्त संपर्क करा.